आपल्या आयुष्यातले 97% प्रॉब्लेम्स हे असेच सॉल्व्ह होऊन जातील, असेच निघून जातील, डिसअपिअर होऊन जातील जर आपण ह्या 7 टिप्स जर फॉलो केल्या, तर ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता शेअर करणार आहे. आणि ते अतिशय पॉवरफुल 7 अशा टिप्स आहेत आणि साध्या सिंपल गोष्टी आहेत. तर आपण पाहूयात की ह्या 7 टिप्स कुठल्या आहेत त्या. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि पण त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की माझा ऑनलाईन वेबिनार आहे. त्याच्यामध्ये आपल्यातले बरेचसे लोक सेल्फ डाऊट घेतात स्वतःवरती, कॉन्फिडन्सची कमतरता असते, खूप ओव्हर थिंकिंग होत असतं. आपली स्वतःबद्दलची सेल्फ इमेज पण लो झालेली असते. तर मित्रांनो, तुम्हाला जर ते वेबिनार अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं पहिलीच लिंक मिळेल तुम्हाला. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता आणि तुम्हाला अपकमिंग वेबिनारचे सगळे डिटेल्स तिथे मिळतील. तर तुम्ही वेबिनारला माझ्याबरोबर वेबिनार अटेंड करू शकता. इनर ट्रान्सफॉर्मेशन, आपल्याला वाटतं की माझं लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं, बदलून जावं, चेंज व्हाव्यात गोष्टी, तर तुम्ही ते माझं वेबिनार अटेंड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, आपलं जे पॉवरफुल माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, आणि कसं आपण गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो, कशा आपण चांगल्या ह्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींना समजून घ्यायचे मित्रांनो. ते तुम्ही समजून घेऊ शकता. आणि माझी पॉवरफुल कम्युनिटी आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगेल त्या वेबिनारमध्ये. तर तुम्ही जरूर ते वेबिनार अटेंड करा. तर समजून घेऊयात, आजच्या टॉपिक वरती जाऊयात. आजचा जो टॉपिक आहे की 97% प्रॉब्लेम आपल्या आयुष्यातले असेच निघून जातील, तर त्याच्याबद्दल बोलूयात. आणि त्याच्यातली पहिली नंबर 1 ची गोष्ट आहे ती म्हणजे, बघा, बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या माइंडमध्ये डिझाईन करत राहतो. कदाचित त्या गोष्टी आयुष्यामध्ये कधी घडणार पण नाहीत. त्या गोष्टी आपण आपल्या इमॅजिनेशन मध्येच त्यांना डेव्हलप करत राहतो फक्त. आणि त्या भविष्य आणि आपण त्याच्यावरती खूप ओव्हर थिंकिंग करत राहतो. तर स्टॉप इमॅजिनिंग द थिंग्स विच हॅव नॉट इवन हॅपन्ड. अशा गोष्टींचं इमॅजिनेशन करत बसू नका ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत आणि कदाचित कधी घडणार पण नाहीत. पण आपण फ्युचरमध्ये असं काही घडल असं इमॅजिनेशन मध्ये करत राहतो. आणि जे आपण सारखं सारखं इमॅजिन करतो त्या गोष्टींना आपण अट्रॅक्ट करतो, त्याला एनर्जी जाते. आणि जिकडे आपली एनर्जी जाते ती गोष्ट वाढायला सुरुवात होते. ज्या गोष्टी मध्ये आपली एनर्जी जाईल ती गोष्ट वाढेल. जिकडे तुमची एनर्जी जाईल दॅट थिंग विल एक्सपांड बेसिकली. तर मग त्या गोष्टींकडे कशाला, निगेटिव्ह गोष्टींकडे किंवा ज्या गोष्टी आपल्याला नकोय त्या इमॅजिन करायच्या. तर ही नंबर 1 ची गोष्ट आहे की स्टॉप डुईंग इमॅजिनेशन तुमच्या माइंडमध्ये. ज्या गोष्टी अजून घडलेल्या पण नाहीत आणि घडणार पण नाहीत कदाचित. मेजॉरिटी जे प्रॉब्लेम्स आपण आपल्या माइंडमध्ये विचार करतो त्या गोष्टी आपल्या घडत पण नाहीत कधी. तर ही नंबर 1 ची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेचसे आपले रिलेशनशिप खराब होतात आणि कारण की आपल्याला काय वाटतं की समोरच्या माणसाने माझ्यासारखं वागावं. स्टॉप एक्सपेक्टिंग अदर्स टू बिहेव लाईक आवर वे. है ना. आपल्यासारखं त्यांनी पण बिहेव करावं, हे असं विचार करणं किंवा असं आपण थॉट आणणं हे चुकीचं आहे. कारण की ती पण कम्प्लिटली एक इंडिव्हिज्युअल, माझी समजा वाईफ जरी असेल तरी शी इज अ कम्प्लिटली डिफरंट इंडिव्हिज्युअल. एक सेपरेट इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे ती. तर त्यामुळं, किंवा माझी मुलं जरी असतील किंवा आपले आई वडील किंवा आपले रिलेटिव्ह, आपले फ्रेंड्स, हे प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल पर्सन आहे. आणि त्यामुळे त्यांनी पण आपल्यासारखंच विचार करावा की आपल्यासारखंच वागावं हे शक्य नाहीये. असा विचार करून कंट्रोल मध्ये आणण्याच्या गोष्टी आपण, त्याच्याने काय होतं, जास्त कंट्रोल करायला गेलो की मग गोष्टी आपल्यापासून किंवा लोक आपल्यापासून लांब जायला सुरुवात होतात, रिलेशन स्पॉइल होतात. त्यामुळे स्टॉप एक्सपेक्टिंग की दुसरे पण लोक आपल्यासारखं वागतील असं. त्याच्यामुळे आपले रिलेशन्स खराब होतात आणि लोक लांब जायला सुरुवात करतात. तर ही नंबर 2 ची गोष्ट होती की दुसऱ्यांनी पण आपल्यासारखंच वागावं ही अपेक्षा आपण आपल्या मनामध्ये ठेवू नये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑब्झर्व युअर थॉट्स. बघा, मेजॉरिटी जे निगेटिव्हिटी किंवा आपल्या लाईफचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते आपले थॉट्स क्रिएट करतात. कदाचित ते थॉट्स प्रत्यक्षात घडत पण नाहीयेत किंवा ते घडणार पण नाहीयेत. कारण की ते थॉट्स आपले थॉट्स बिकम्स थिंग्स असं म्हणतात. जर त्या गोष्टींवरती आपण जर कंट्रोल नाही आणला आपण जे बघतोय ते थॉट्स वरती, तर ते वाईल्ड फायर सारखे वाढायला सुरुवात होतात. आणि मग ते निगेटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करतात. आणि म्हणून आपण जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते अजून 10 नवीन थॉट्सला एक एक थॉट अजून 10 थॉटला आणत. आणि ते अजून कंपाऊंडिंग होत जाईल. आणि थॉट बिकम्स थिंग्स असं आपण म्हणतो. तर तसं आपण जर निगेटिव्ह थॉट आला तर तिथंच अवेअर व्हा आणि तिथंच त्याला थांबवा. कॅन्सल 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 म्हणा. पण निगेटिव्ह थॉटला पुढे वाढून देऊ नका, त्याच्यावरती अजून
रिमिनेट करू नका. म्हणजे काय, आपण जसं आपण म्हणतो ना, की जसं गायी वगैरे रानामध्ये भरपूर खाऊन घेतात आणि नंतर एकदम रवंथ करत बसतात, तसं आपण त्याच्यावरती एकदम रवंथ नको करायला. रेमिनेशन नको त्याच्यामध्ये. अदरवाईज ते थॉट एक आपल्या माइंड वरती फिक्स होत जातात, ते एक कॉम्पॅक्ट होऊन जातं ते, आणि नंतर त्याचे पॅटर्न्स तयार होतात. आणि म्हणून मित्रांनो, ते निगेटिव्ह थॉट्सला जिथं आहे तिथं थांबणं खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण भूतकाळातल्या आठवत असतो. चौथा नंबरचा पॉइंट कुठला आहे माहितीये? भूतकाळातल्या गोष्टींना भूतकाळातच राहू द्या. त्यांना वर्तमान काळात नका आणू. कारण की जुने आपण जेवढं आपण उकरून काढू ना, तेवढं ते आपल्याला जास्त दुःख देत जाईल. त्याच्यामुळं जर खूप दुःखाचे काही प्रसंग असतील किंवा खूप वाईट काही घडलं असेल आपल्या लाईफमध्ये, तर त्याला आता तिकडच राहू द्या. परत त्याला नवीन जखमांना आपण जर हे करायला लागलो, तर त्या परत ताज्या होतील. त्यामुळं त्यांना जास्त परत वर्तमान काळात आणू नका. कारण की आपल्याला वर्तमान काळ आणि भविष्य काळ, आपल्याला भविष्यामध्ये जायचंय, भविष्यात आपल्याला राहायचंय, आणि वर्तमान काळात आता आपण आहोत. त्यामुळे भूतकाळ, जसं गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये एक छोटीशी आरसा दिलेला असतो मागं बघण्यासाठी, आणि पुढं बघण्यासाठी एक मोठी काच दिलेली असते. आपल्याला पुढं बघायचंय आणि मागं बघण्यासाठी एक छोटीशी आरसा. थोडंसं बघा मागं, त्याचा एक्सपिरियन्सचा, त्याच्यातून एक्सपिरियन्स घ्या. त्याच्यातून आपण अक्कल शिकतो म्हणतो ना. पण सगळं मागचं सारखं सारखं त्याच्यामध्ये आपण राहणं, त्याच्याने आपल्याला आपण खूप दुःखी राहतो मग बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये राहू नका मित्र. हा चौथा महत्वाचा पॉइंट. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॅलिडेशन म्हणतो ना आपण त्याला, की मला दुसऱ्यांनी काहीतरी चांगलं म्हणावं किंवा मला व्हॅलिडेट करावं, की माझी पण काही वर्थ आहे बघा. आपली वर्थ किंवा माझी, आपल्याला म्हणतो ना, की बाबा वी आर युनिक ह्युमन बिंग्स. आपण वी आर क्रिएटेड इन द इमेज ऑफ गॉड असं म्हणतात, की आपण एक देवाने आपल्याला बनवले, म्हणजे स्पेशलच बनवलेलं आहे. आपण जर स्पेशल किंवा पॉवरफुल नसतो, तर इनफॅक्ट आपण जन्मालाच आलो नसतो. हा सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट आहे. आपण पॉवरफुल होतो म्हणूनच आपण जन्माला आलेलो आहे. त्याच्यामुळं दुसऱ्यांनी, बऱ्याचशा लोकांची सेल्फ इमेज खूप डाऊन होऊन जाते, आणि सेल्फ इमेज, आपला कॉन्फिडन्स कमी असला, आपण सारखं व्हॅलिडेशन, वी आर सिकिंग व्हॅलिडेशन, त्याची गरज नाही मित्रांनो. यू आर मोस्ट पॉवरफुल, वी आर मोस्ट पॉवरफुल. आपण, वी आर स्पेशल. त्यावेळेस आपण स्वतःला स्पेशल म्हणतो, त्यावेळेस आपण दुसऱ्यांना खराब नाही म्हणत आहे. आपण आपण वी आर स्पेशल. आपण स्पेशल ह्युमन बिंग आहोत. आपल्याला देवाने बनवलेले आहे. देव आपल्या बरोबर आहे. इफ गॉड इज विथ यू, हू कॅन बी अगेन्स्ट यू, असं म्हणा. किंवा जर देव माझ्या बरोबर, ते माझ्या विरुद्ध कोण असणार आहे? तर वी आर व्हेरी व्हेरी युनिक. आपण एकदम युनिक आहोत. आपल्यासारखं या जगामध्ये ना कोणी घडलेलं आहे, ना कोणी घडणार आहे. इतके युनिक ह्युमन बिंग आपण आहोत. आतापर्यंत करोडो अरबो लोक ह्या धर्तीवर येऊन गेले, आणि करोडो अरबो लोक ह्या धर्तीवर येऊन जातील. पण आपल्यासारखा युनिक इंडिव्हिज्युअल परत होणे नाही मित्र. इतकं युनिक आपण आहोत. त्याच्यामुळं चेरिश दॅट युनिकनेस, बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. आणि ते व्हॅलिडेशनमुळं आपण खूप वेळा दुसऱ्यांचं व्हॅलिड, आपल्याला वाटतं की बाबा मला कोणीतरी काहीतरी म्हणावं, चांगलं म्हणावं, किंवा मी आहे माझी, म्हणजे जाणीव मी आहे त्याची मला हे करून द्या, की बाबा रिस्पेक्ट करा माझा. डोंट वरी अबाउट इट. कुणी जर करत नसेल तर यू स्टार्ट रिस्पेक्टिंग युअर सेल्फ. देन डोंट वरी अबाउट इट, किंवा अदर्स करतील, केलं तर व्हेरी गुड. बरेचसे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ह्याच्यानेच निघून जातील. की ट्राय डोंट ट्राय टू गेट व्हॅलिडेशन फ्रॉम अदर्स. काही गरज नाही त्याची. यू आर अँड वी आर युनिक इंडिव्हिज्युअल्स. सहावी गोष्ट म्हणजे, सहावी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, की आपल्या ऍक्शन्स वरती फोकस करा. बऱ्याच वेळा आपण काय होतो, प्रॉब्लेम्स काय क्रिएट होतात, आपण त्याचा एंड रिझल्ट किंवा आउटकम साठी वाट पाहत असतो. पण आउटकम हा आपल्या हातामध्ये कधीच नसतो. प्रॉब्लेम कुठं होतो, किंवा आपण रेजिस्टन्स कुठं होतं, किंवा फ्रिक्शन कुठं होतं, त्यावेळेस आपण आउटकमचं एक्सपेक्ट करत असतो. कुठल्याही गोष्टीला जस्ट कर्मण्येवाधिकारस्य, म्हणजे आपण फक्त काम करत राहायचं. फळ देव देईल बरोबर. रिझल्ट ज्यावेळेस, फ्रुट्स ज्यावेळेस, आपलं लॉ ऑफ सोईंग अँड रिपिंग नेव्हर फेल्स म्हणतात ना. जर आपण जे पेरले ते उगवणारच आहे. जर चांगलं पेरलं असेल तर चांगलं उगवल, खराब पेरलं तर खराब उगवल. आणि जेवढं पेरलंय त्याच्या प्रपोर्शन मध्ये बरोबर उगवल. आणि लगेच उगवणार नाही, तर थोडा वेळ लागेल उगवायला. तर हे निसर्गाचे नियम आहेत. इट विल टेक सम टाइम, पण ते नक्कीच उगवणार.
आणि तुम्ही ज्वारी पेरली असेल तर बाजरी उगवणार नाही. ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवल. फक्त 1 किलो पेरली असेल तर तुम्हाला 10 किलो रिटर्न्स मिळतील. पण ज्वारीच मिळणार आहे जर ज्वारी पेरली असेल तर. तर इट इज ऑल नेचर्स लॉ आहे. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. यू जस्ट आपलं पेरणी करायचं काम करत राहा. डोंट वरी अबाउट द आउटकम. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता आणि त्याच्यामुळे बरेचसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मित्रांनो, कारण की आपण आउटकम वरती खूप फोकस करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड टू फोकस. म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला डिफॉल्ट पॅटर्न वरती किंवा डिफॉल्ट मोड वरती रन नको करायला. आपल्याला त्याला प्रॉपरली ट्रेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज ते जर वाईल्ड फायर सारखं मी तुम्हाला बोललो ना की तसं आहे, मग ते एकदम निगेटिव्हिटी जास्त अट्रॅक्ट करत ते. त्याच्यामुळं ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड आणि त्याच्याने आपले खूप सारे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. इनफॅक्ट तुम्हाला जर ह्याच्यावरती अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही माझं वेबिनार जरूर अटेंड करा, इनर ट्रान्सफॉर्मेशन मास्टर क्लास. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे आपली, ह्याच्याने आपल्या लाईफमध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, अबंडन्स आपण कसं अट्रॅक्ट करू शकतो हे तुम्हाला लक्षात येईल. विथ द पॉवर ऑफ आवर सबकॉन्शियस माइंड आपण आपल्या ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, ताणतणाव कसा घालवू शकतो युझिंग माय आर्क मेथड. जी माझी आहे त्या मेथडच्या पॉवरफुल मेथडने आपण कसं ह्या गोष्टींना अट्रॅक्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये, चांगल्या गोष्टींना. तुम्हाला जर शिकायचं असेल तर जरूर माझं वेबिनार अटेंड करा. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, त्याच्यातले कुठला मुद्दा तुम्हाला जास्त आवडला, मला जरूर कॉमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.